अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज जिथे अनेक किल्ल्यांची पडझड होत आहे, तिथे अकलूजच्या या किल्ल्याचा कायापालट करत इथे उभारली गेली आहे ही अनोखी अशी शिवसृष्टी. नीरा नदीच्या काठी वसलेला हा आहे अकलूजचा भुईकोट किल्ला. आता आपण आलेलो आहोत अकलूज मधल्या फेमस अशा शिवसृष्टी या जागी. तिकीट घेऊन आम्ही शिवसृष्टी बघायला आत निघालो. एक भव्य मोठा प्रवेशद्वार आपले स्वागत करतो. हा प्रवेशद्वार नव्यानेच बांधण्यात आलेला आहे. दरवाजातून आत आल्या आल्या एका उंच बुरुजावर असलेली महाराजांची अश्वारूढ मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अगदी डोळ्यात भरण्यासारखी आणि भव्य अशी ही मूर्ती आहे. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. 13व्या शतकात यादवांच्या काळात राजा सिंघन यांनी हा किल्ला बांधल्याचे सांगितलं जातं. या किल्ल्याने आदिलशाही, मुघल, मराठा अशा अनेक राजवटी बघितल्यात. त्यानंतर बरीच वर्ष हा किल्ला दुर्लक्षित राहिला. 2008 मध्ये माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी या किल्ल्याचा कायापालट केला. सूर्यास्ताच्या वेळी आम्ही इथे आल्यामुळे नीरा नदी शांत व सुंदर वाटत होती. महाराजांच्या वेळी एखाद्या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी जसे मावळे तत्पर उभे होते, तसंच आपल्याला इथं प्रत्येक बुरुजावर मावळे दिसतात. ही सर्व शिवसृष्टी माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली होती. किल्ल्याच्या जवळच अकलाई देवीचं मंदिर आहे. आम्ही पहिले अकलाई देवीचं दर्शन घेतलं होतं आणि तिथूनच मग आम्ही किल्ला बघायला आलो होतो. अकलाईच्या इथूनच एक वॉकवे तयार करण्यात आलेला आहे, जो तुम्हाला शिवसृष्टीमध्ये घेऊन येतो. पण सध्या तो बंद होता, त्यामुळे आम्हाला तिथून येता नाही आलं. वर बुरुजांवर फिरून आल्यावर खाली तुम्हाला महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मूर्त स्वरूपात पाहायला मिळतात. इथे आपल्याला पाहायला मिळतं महाराजांचे लहानपणीचे शस्त्र प्रशिक्षण, पुढे स्वराज्यासाठी घेतलेली शपथ, असे अनेक प्रसंग आपल्याला इथं पाहायला मिळतात. शिवसृष्टीचं महत्त्व सांगण्यासाठी आमच्याबरोबर अकलूजचे प्रसिद्ध असे R.J. सागरही आलेले होते. त्यांनी आमच्या मुलांना व आम्हाला इथली प्रत्येक गोष्ट बारकाईने समजवली. महाराजांच्या बारशाचा हा प्रसंग खूप सुंदर पद्धतीने इथे दाखवला गेला आहे. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात प्रत्येक मूर्ती उठून दिसत होती. सर्व प्रसंग मनाला भिडणारे होते. आता इथेच तुम्ही बघताय, शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या भजनाला स्वतःहून उपस्थिती लावलेली होती. हा माझा सगळ्यात आवडता प्रसंग आहे, जिथे महाराज आग्र्याहून निसटले होते. आता जे बघताय ते आहे महाराजांच्या राज्याभिषेका दिवशीचा राजदरबार. सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आपले महाराज, त्यांच्या आजूबाजूला असलेले त्यांचे सरदार, मावळे, तसेच अनेक लोक जे त्यांच्या राज्याभिषेकासाठी जमलेले होते. इथली मांडणी आणि रचना खूप छान पद्धतीने केलेली आहे. मागे आपल्याला राजदरबारातील स्त्रिया व आऊसाहेबही दिसतात. खालचा सगळा परिसर बघून मग आम्ही वर बुरुजाकडे वळलो. वर जाताना तुम्हाला इथे एक छोटीशी खोली दिसेल. ही माझ्या भाचीने मला दाखवली. असं सांगितलं जातं की इथे अगोदर काही जण येऊन राहिलेत सुद्धा. खूप छोटीशी अशी खोली होती. अंधार असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकले. वर जाऊन महाराजांची ही मूर्ती बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद होता.
आजपर्यंत कुठल्याही मूर्तीच्या इतक्या जवळ जाऊन त्याला निरखून बघण्याची संधी मला मिळाली नव्हती, ती आज मिळाली. रात्र होत आली होती, तसंच आकाशात चंद्र दिसू लागला आणि हाच चंद्र आपल्या महाराजांच्या डोक्यावर अगदी एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे दिसत होता. ज्यावेळी संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडले होते, त्यावेळी त्यांना नेतानं या किल्ल्यावरही आणण्यात आले होते असं सांगितलं जातं. दुसरे बाजीराव पेशवे यांनीही इथे काही काळ वास्तव्य केलं असं सांगण्यात येतं. इथे खालीच त्यांनी एक संग्रहालय तयार केलेलं आहे, जिथे तुम्हाला अनेक गडांचे 3D मॉडेल्स बघायला मिळतात. तर इथे समोर दिसतोय तो आहे राजगड. पुढे तुम्हाला बाकीचे गड पण बघायला मिळतात, जसं की विजयदुर्ग, देवगिरीचा किल्ला, सिंधुदुर्ग, असे अनेक किल्ले इथे पाहायला मिळतात. हा किल्ला छोटा असला तरी पण खूप छान आहे. ही शिवसृष्टी ज्या पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल तर मला खूप कौतुक आहे. तर तुम्ही अकलूजला जर येताय तर शिवसृष्टी बघायला नक्की या.